महाराष्ट्रातील विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, गेल्या 6 ते 7 दिवसापासून आपलं मुंबई येथील आझाद मैदान येथील शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आणि ज्या काही काल घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्वांनाच माहीत आहेत, जास्त सांगायची गरज नाही आहे. परंतु ज्या काही घडामोडी घडल्या नंतर आला शनिवार रविवार, तर म्हणून असे 13 ते 16 या दिवसादरम्यान शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन चालू आहे ते फक्त तात्पुरतं स्थगित आहे. म्हणजे 13 ते 16 पर्यंत पुन्हा आधी आपलेच काही महानग यूट्यूबवर टाकतील किंवा काहीतरी याचं अभ्रभंश करतील की आता आंदोलन आपलं स्थगित झालं. आपलं आंदोलन हे पूर्णपणे स्थगित झालेलं नाही आहे. फक्त हे सण आहेत, हे 2-3 दिवस आणि त्याच्यानंतर शनिवार रविवार आलेला आहे. म्हणून हे आंदोलन फक्त 13 ते 16 याच दरम्यान तात्पुरतं स्थगित आहे. पुन्हा नवीन जोमानं, पुन्हा नवीन उमेदीनं आणि काहीतरी आशा नवीन उमेदीनं जोमानं आपल्याला सोमवारपासून 17 तारखेपासून पुन्हा उतरायचं आहे. आणि जो काही आपला लढा चालू आहे की 14 ऑक्टोबरचा जो काही GR आहे त्या GR नुसार 1 जून 2024 पासूनच आपल्याला आपला पगार मिळावा, वाढीव टप्पा मिळावा, यासाठी आपलं हे आंदोलन चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, विनंती करण्याची वेळ नाही, पुन्हा एकदा सांगतो की सर्वांनी ही गोष्ट मनावर घेऊन सोमवारपासून तरी जास्तीत जास्त संख्येनं आझाद मैदानात यावे हीच विनंती करतो.